पाठिंबा देण्यासाठी प्रथमच प्रतिभा पवार या पक्ष कार्यालयामध्ये उपस्थित आहेत। तसंच सुनील भुसारा आणि विद्या चव्हाण या सुद्धा त्यांच्या सोबत आहेत। शरद पवार आणि सुप्रिया सुळे हे अर्थसंकल्पामुळे दिल्लीमध्ये आहेत। दरम्यान अधिकाऱ्यांना पूर्ण सहकार्य करत असल्याचं यावेळी रोहित पवार म्हणाले। आपण पाहतोय आताची ही महत्त्वाची अपडेट की जे काय चाललंय ते करत आहेत, अधिकारी त्यांचं काम करत आहेत। अधिकाऱ्यांच्या विरोधात मी कुठेही नाही, पण शेवटी समन जर आलं असेल, माहिती मागितली असेल तर ती देण्याची जबाबदारी एक नागरिक म्हणून माझ्यासारख्याची आहे, म्हणून मी तिथं सहकार्य करतो। तर रोहित पवारांची आज पुन्हा एकदा ईडी चौकशी होणार आहे, त्यामुळे राष्ट्रवादी शरद पवार गटाचे कार्यकर्ते आक्रमक झालेत। मुंबईमध्ये ईडी कार्यालयाच्या परिसरात कार्यकर्त्यांनी आंदोलन केलंय। तिकडे पुणे जिल्हाधिकारी कार्यालयाजवळ सुद्धा आंदोलन करण्यात आलंय। तर उपराजधानी नागपूरच्या व्हेरायटी चौकात हातात फलक घेत जोरदार घोषणाबाजी करण्यात आली आहे। यासोबतच पंढरपूरच्या विठ्ठल मंदिरासमोर सुद्धा या सगळ्या कार्यकर्त्यांनी महाआरती करत भाजपचा निषेध नोंदवला। आपण ही 4 महत्त्वाची दृश्य पाहतोय, मुंबई, नागपूर, पुणे आणि पंढरपूरची। तर रोहित पवार यांची आज पुन्हा एकदा ईडी चौकशी होते। आमदार रोहित पवार यांच्या चौकशीसाठी या ठिकाणी बारामती ॲग्रो प्रकरणी त्यांची चौकशी होते आणि त्याच पार्श्वभूमीवर कार्यकर्ते आक्रमक झालेले आहेत। त्यांच्या पाठिंब्यासाठी प्रतिभा पवार या पक्ष कार्यालयामध्ये दाखल झालेले आहेत आणि त्यांना पाठिंबा देण्यासाठी रोहित पवार यांच्या आई प्रतिभा पवार या पक्ष कार्यालयामध्ये सध्या दाखल झालेल्या आहेत। आताची ही महत्त्वाची अपडेट आपण पाहतोय। आमदार रोहित पवार यांची आज ईडी चौकशी होते, दुसऱ्यांदा त्यांची चौकशी होते आणि त्याच पार्श्वभूमीवर त्यांना पाठिंबा देण्यासाठी प्रतिभा पवार या पक्ष कार्यालयामध्ये दाखल झालेल्या आहेत। प्रथमच प्रतिभा पवार या पक्ष कार्यालयामध्ये उपस्थित आहेत। त्यांच्यासोबत सुनील भुसारा आणि विद्या चव्हाण सुद्धा उपस्थित आहेत आणि आज मात्र शरद पवार आणि सुप्रिया सुळे या ठिकाणी उपस्थित नाहीयेत, कारण अर्थसंकल्पामुळे ते दिल्लीत आहेत। दरम्यान अधिकाऱ्यांना पूर्ण सहकार्य करत असल्याची प्रतिक्रिया रोहित पवारांनी आज दिलेली आहे। आताची ही महत्त्वाची अपडेट आपण पाहतोय। बारामती ॲग्रो प्रकरणी आज रोहित पवार यांची चौकशी होते आणि त्याच पार्श्वभूमीवर आता ही थेट दृश्य आपण पाहतो। रोहित पवार आता कदाचित माध्यमांशी संवाद साधतील, तर तिकडे प्रतिभा पवार या सुद्धा पक्ष कार्यालयामध्ये दाखल झालेले आहेत। शरद पवार या ठिकाणी नाही आहेत, मात्र प्रतिभा पवार या ठिकाणी आलेल्या दिसतात। आणि राजकीय क्षेत्रामध्ये आपण जेव्हा असतो तेव्हा आपलं जवळचं कुटुंब असतंच। माझी पत्नी इथं आलेली आहे, माझे वडील इथं आलेले आहेत, काकी इथं आहेत, रेवती माझी बहीण इथं आलेली आहे। त्यामुळे अशा काळामध्ये जवळचं कुटुंब आणि जवळच्या कुटुंबाबरोबर जेव्हा राजकारणात आपण असतो तेव्हा पार्टीचे कार्यकर्ते जेव्हा येतात ते एक मोठं कुटुंब असतं। आणि आज सोशल मीडिया आणि ह्याच्यावर जर आपण बघितलं तर सगळीकडनं महाराष्ट्राच्या नागरिकांकडनं सकारात्मक प्रतिसाद माझ्या बाजूला तिथं मिळत आहे। म्हणजे ते सुद्धा कुटुंबाचाच एक भाग आहे आणि ह्या सगळ्यांसाठीच आम्ही लढत आहोत। क्लोजर रिपोर्टच्या बाबतीत जे काही EOWली फाईल केलं त्याच्याबद्दल डिटेलमध्ये मी परत जेव्हा ईडी ऑफिसमधून जेव्हा येईल, जर आलो तर नक्कीच याच्याबद्दल जास्त स्पष्टपणे बोलू शकतो। हिंदी में एक लाइन दीजिए कि आपको बुलाया गया है। जावं लागेल तुझी वायरचं एव्ही सगळा पर कार्यक्रम आपण रोहित पवार यांची पाहतोय। आमदार रोहित पवार यांची ईडी चौकशी दुसऱ्यांदा होती आणि त्याच पार्श्वभूमीवर अधिकाऱ्यांना पूर्णपणे आपण सहकार्य करणार असल्याचं रोहित पवार यांनी स्पष्ट केलेलं आहे। तर प्रतिभा पवार तसंच विद्या चव्हाण या पक्ष कार्यालयामध्ये दाखल झालेले आहेत आणि अगदी थोड्याच वेळात रोहित पवार यांच्या चौकशीला सुरुवात होणार आहे। त्याआधी संपूर्ण महाराष्ट्रभर शरद पवार गटाचं आंदोलन होणार आहे।